स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये डिस्पॅच ब्रदर्स मध्ये. आणि पोरं चालले परत एकदा गोव्याला. आता कासूला आहोत. हे आम्ही आहात 5-6 जण आणि एक आमचा वाघ आणि बाकी पोरं 3 जण पेनवरून आणि बाकी सगळं मुंबईवर. ते तुम्हाला दाखवूच पुढं आम्ही. तोपर्यंत डिस्पॅच. नमस्कार मित्रांनो, आता मी कोपरगाव स्टेशनला आहे आणि आता वाशी ट्रेन येईल थोड्याच वेळात. आणि वाशी ट्रेन आल्यानंतर मी दुसरी ट्रेन चेंज करून CSTला जाईल. आणि आज आम्हाला 1 वर्ष आमच्या यूट्यूब चॅनलला झालं आहे. ठीक आहे, दिसतात घ्यायचं. गाईज आता माझे मित्र भेटले 2, अमोल आणि हर्षद, दोघे भाऊ. आणि आता मी चाललोय जरा म्हणजे बघतोय की कसा काय. एका ठिकाणी हिडन ठिकाण आहे ते आणि हिडन गाडी गेली त्यामुळे आम्ही जातोय. आणि बाकी आमचे गावातली आरंबाळा ग्रुप येणार आहे तिकडे. तर आम्ही आज म्हणजे असं ट्रेनमध्ये पण गर्दी होती त्यामुळे बोलायला काय भेटलं नाही जास्त, कारण मोबाईल सांभाळू की मला सांभाळू असं झालं सगळं. आणि आम्ही 8-10 आम्ही जातो गोव्याला. म्हणजे नाही बोल. अरे आपण गोव्याला नाही चाललोय भाई, आपण बालीला चाललोय. आम्ही बालीला चाललोय म्हणजे गोव्यावरून आमचं प्लेन आहे आणि तो बालीला थांबेल असं आम्ही बोलतोय. पण याच्यामध्ये आता आम्ही जातोय जरा आणि शांततेत म्हणजे असं 10-15 मिनटं बसतोय. मग तेव्हापर्यंत पवन आणि पवनची गँग येईल, आरंभाला ग्रुप, डिस्पॅच गॅस. मित्रांनो आता आमचे मित्र मिळतील थोड्या वेळात. AC रूममध्ये बसलेत ते आणि AC रूमचा मजा घेत आहेत. बघूया किती मजा येतोय त्यांना AC रूममध्ये. आणि अस्सलाम वालेकुम. हां, आणि मित्रांनो इकडे AC रूममध्ये फुल जल्लोष. अमोल सर आणि बिना पैसेवाले कुठे आहेत, गेलेत बाहेर. अक्षय. मी AC मध्ये आलो आणि आमचं पवन डिस्पॅच चॅनलचे मला व्हिडिओ केलेला आहे वॉच करून. ठीक आहे, आणि AC मध्ये बसलोय सगळे. आणि आम्ही गोव्याला जर्नी बिगेन होईल. 9व्या प्लॅटफॉर्मवर गाडी येणार आहे आणि हा 9 नंबरचा माणूस तिथे बसलेला आहे, मनोज. आणि नक्की आता आम्हाला सगळ्या गाड्यामध्ये सीट वाटून टाकायला लागतील. 14 जण आणि 12 सीट आहेत, पण आम्ही आमच्या सीटवरच झोपणार. डिस्पॅच घ्यायची 3 आणि S7 आम्ही सगळ्यांना वाटलेलं आहेत कुठले प्लेअर कुठे जातील. आणि S3 नवीन माणसाला मी गोव्याला घेऊन जातो. काही जिम्मेदारी आम्ही घेत नाही. तिथे नवीन दाखवते काय असतं कुठे. आणि आम्ही तिथे 8 वेळा जाणार होता. 8वी बार सरकार आम्हाला आणि जवळ चालू आहे. आपण चाललोय बालीला चाललो. आमची ट्रेन 10 प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि आम्ही सगळे सज्ज आहोत. मागे बघा आपली पोरं सगळी सज्ज आहेत. तिथे आणि आवाज पण आले खूप जास्त. आणि आम्ही S7 मध्ये आहोत मित्रांनो. आणि आम्हाला माहिती आहे S7 कुठे आहे. हे नवीन पोरं आता आली आहे, ती तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. ती जरा घाबरली आहेत की आमचे मॅनेजमेंटचे सहसचिव सचिव सर. अरे हे इकडे भोसडीच्या. हां, आपण S7 मध्ये आहे ना. हां, मग त्यांना तुम्ही काय सांगणार म्हणजे आपला अनुभव म्हणजे हा नवीन 2 आपल्याकडे 2 प्लेयर नवीन आहेत. ते फर्स्ट टाइम गोव्याला आलेले आहेत. तर आम्ही त्यांना सगळं गोव्याचं सांगू, सगळे गोव्याचे स्कॅम वगैरे आणि जे येतं त्याचा एक्सपिरियन्स सांगेल. आणि आम्ही म्हणजे छोट्या व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर ही जाण्याची व्हिडिओ आणि मग कसे काय राहू शकतात कमी बजेटमध्ये आणि कोणते स्पॉट तुम्ही फिरू शकता, या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच दाखवू. गाईज आपलं नाव डिस्पॅच. मित्रांनो मागे बघा आपली ट्रेन आलेली आहे आणि आपले सगळे मस्त आणि
A7 मध्ये माझी गॅग त्याच्यामध्ये एक कोण आहे हेड आहे सुरेन कोण पाहिजे तुला मित्रांनो आलेली आहे ट्रेन आमची गोरी गाडी आणि सगळे एक्सायटेड आहेत बघा त्यांच्या म्हणजे तोंडावर हसी दिसतंय असणार सगळ्यांच्यावर हसी दिसतंय पण एखाद्या माणसाच्या हसी दिसत नाही बघू शकता तुम्ही मदन आला आपल्यासोबत आणि ही ट्रेन आहे आम्ही आतून जाऊन दाखवू की पंखा कसा फास्ट फिरतोय मित्रांनो फायनली आम्ही सीट भेटलेले आहे आम्हाला 24, 27, 28, 29 आणि इथे बसले सगळे आमचे मित्र आणि आता आम्ही मँगलोर एक्सप्रेसमध्ये आहोत मंगळूरच आहे ना मंगळुरू ठीक आहे उद्या ब्लॉग पाडणार हा नक्कीच 100% आणि आपली पोरं तिकडे वरती बसले आहेत मदन दादा सगळे बसलेत आणि यावर्षी सुद्धा मॅनेजर साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी एकदम परफेक्ट अशी सीट आयुष्य कुठलं येईल जेवायला बसलोय आम्ही चिकन आणि मस्त मटन कसं लागतोय एकदम छान आणि इकडे बघा एक जण जेवतोय कसा आणि हे आता नंतर मस्त वाटतं वरती जेवायला आलोय गाडी चालू करते दात आवाज करू शकते त्यामुळे आता जेवतो आणि नंतर झोपतो आणि सकाळी डायरेक्ट मडगावला होतो डिस्पॅच कसे झोपलोय बघा आणि याला सीट भेटली नाहीये विचार याच्या सीटवर हा झोपलाय पण हा किती कम्फर्टेबल झोपलाय बघा आणि सगळ्यात गुन्हेगार तुझा लोड घेईल ना इजी मी याच्यावर झोपायला पाहिजे आले नाही सकाळ आणि आपण जात आहोत आपल्या पोरांकडे त्या मॅनेजरचा कामाचं काळजी घेणं या स्त्रीमध्ये जात आहोत आपण या आणि आपण आलेलो आहे या स्त्रीमध्ये डायरेक्ट बाजूला स्त्रीमध्ये सदाशिव अरे वाशा तन्मय तुरे आहेत अक्षय शुकर शीट शीट विकत मध्ये एकदम त्यांना काही बरोबर झोप लागलेली नाही आपल्यासारखी खूप गरम झालेलं तोंड बघा कसं गरम होऊन ते गरम झाले तन्मय पणची पण झोप झालेली नाही कारण त्याला व्यवस्थित आराम भेटलेला नाही आणि जे फुकट आलेलं ते हे आहे जरा आम्ही सीट विकत घेतली हो ते काही असो डिस्पॅच चल मित्रांनो आता मी यांना व्यवस्थित सेटल केलेलं आहे इथे आणि आता आम्ही परत जाऊ यस सेवन बाय असं बाई हो माणूस भाऊ डोका या सीटू आणि पाय या इकडे डोका इकडे पाय आणि मध्ये मध्ये घ्या टेकून काठीचा टेकू लावलंय आणि इकडे बाबूचा बाबू बघा चहा पितोय मित्रांनो कोण सर काय बोलता इकडे पावसाची कंडिशन भरपूर आहे पुढे 4 दिवस जाम पाऊस दिला रेड अलर्टच्या वरचं आता सध्या आम्ही सिंधुदुर्ग कुडालला आहोत आता आणि लव बर्ड झोपलाय काय भैयात वाटतंय तो मित्रांनो सिंधुदुर्गला पोहोचलोय जसा पवन बोललाय इथे खूप थंडी आहे आणि पाऊस एवढा आहे की चिमणी खूप आली आहे आणि जाळ आणला असता तर आम्ही पकडले असते मला वाटतं ते फिशिंग
फायनली आम्ही गोव्यामध्ये मडगाव मध्ये आलोय आणि आता पुढे गाडी आम्ही बुक केली आहे ते मिळतील. मागे अमोल आहे, अमोल गाईज आणि सगळे पोचले आहेत आमचे. आम्ही आता जाऊ आणि गाडी घेऊ. मित्रांनो आता समोर हा मडगाव स्टेशन आहे आणि आम्ही फायनली पोचलोय. ठीक आहे. आणि इथून आम्ही गाड्या बुक केल्यात 2 आणि ते आम्हाला घ्यायला येतील आणि आमचे ड्रायव्हर इकडे आहेत ते बोलतात त्यांच्याशी. आणि वातावरण एकदम म्हणजे मान्सून आणि कबूतर बघा. हा गोव्याचा कबूतर कधी बघितला नसेल काय. आणि ही इथं पार्किंग आहे. आता इथून आम्ही आमच्या 2 गाड्या घेणार आहोत. एक इनोवा आहे आणि गाडी आहे. हर्षी तुला काय वाटतंय? हो विंगर घ्यायची होती. पोरं एकदम चाललेलं आहे. नाही चालू होत. आणि पुढे आता ही पण आलेली आहे S3 वाले. आणि आता एक नवीन मॅनेजर आणि आपल्या गाड्या आलेल्या आहेत 2 इनोवा. गाडी चेक करत आहेत. पोरांना व्यवस्थित आणले सगळ्यांना. बघा पोरं किती खुश दिसत आहेत सगळी. खूप खुश. आणि आमच्या मॅनेजमेंट खाली पोरं कधी नाराज होत नाही. ठीक आहे. आता गाडी चूज करू. मॅनेजमेंट पहिली कोणती गाडी घेते मला तर वाटतं ती आमची आहे. अर्टिगा आहे आणि ही अर्टिगा आहे आपली आणि ही इनोवा. मध्ये घेणार गाड्या आपल्या आलेल्या आहेत. प्लॅनिंग बरोबर आहे आणि आम्ही पोचलेलो आहे. आता आम्ही काय करणार आम्हाला माहित नाही. आता एक वेदर कसा चिल आहे आणि आता आम्ही जाणार मच्छी घ्यायला आणि ग्रोसरी पण घेणार आहोत. पापलेटांशिवाय खाली मच्छी नाही. गाड्या दाखव ना मी. आणि बघा तिकडे ना काही जण आहेत तिकडे बघा जे पहिल्यांदा आलेल्यांची तोंड कशी असतात ती बघा. म्हणजे तो शॉक झालाय की हा वातावरण आणि इथलं सगळं म्हणजे जे ॲमोट्रायझेशन आहे ते एकदम व्यवस्थित आहे. आणि या क्लायमेटमध्ये तुम्ही अजून गोरे होऊ शकता. काली माणसं आली तर गोरी होऊ शकतात. इष्टाची आहे. आणि पोरं बसले आहेत गाडीत. पहिला दिवस पहिली आणि बघू शकता कसं ऍडजस्ट सगळं खुश आहे जाम. पाठी कोण आहे तर हवा लागते ना पाठी. फुल AC गाडी आहे अशी वाटते मला. नसली तर चेंज करू आपण. आमची पण गाडीने ते स्टार्टर मारलेला आहे. किती वेळ लागेल क्लिप हेवनला जायला? किती वेळ लागेल क्लिप हेवनला जायला? क्लिप हेवन कमीत कमी 1.5 मिनिटात पोहोचू. हो. हा आलो.